कृषी प्रदर्शनी 2025चा हा व्हिडिओ असणार आहे। आतमध्ये आपण चंद्रशेखर भांडसावडे सरांशी मुलाखत घेतोय। व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, जबरदस्त माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। मित्रांनो, आज आपण हैदराबाद सिटी, हायटेक सिटी हैदराबाद इथे किसान प्रदर्शनी 2025 आपण बघण्यासाठी आलो आहे। जबरदस्त असं तुम्हाला लोकेशन या ठिकाणी बघायला मिळेल। मोठी पार्किंग स्पेस आणि या जागेचं नाव हायटेक सिटीच आहे। त्यामुळे इथं जबरदस्त अशी प्रदर्शनी आपल्याला बघायला मिळेल। या प्रदर्शनीमध्ये आपल्याला अगोदरच थोडं हिंट मिळाली होती की या प्रदर्शनीमध्ये आपल्याला SRT पद्धतीमध्ये वापरण्यात येणारी झेबू नावाची मशीन इथं प्रदर्शित करण्यात आहे। त्याची संपूर्ण माहिती वगैरे इथे देणार आहे। तर आपण ही संपूर्ण माहिती शेवटीपर्यंत बघा। अशा प्रकारे आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे आणि आता एंट्री करतोय किसान एक्झिबिशन मध्ये हैदराबादला। तुम्ही बघू शकता फ्रीमध्ये आहे, इथं पैसे लागणार नाही। सगळीकडे इथं लगेच का लेफ्ट साइड तर जास्तीत जास्त इथे हिंदी चालत असते। हे द्यावं लागेल का? मेरा स्कॅन तो अभी चल रहा है, व्हिडिओ चल रहा है ना। अशा प्रकारे इथे तिकीट स्कॅन केली की बघा, मला सुद्धा तिकीट मिळाली आहे, मी वापरणार। आणि हे इथून एंटर झालं आहे बघा। आता इथून जोरदार एक्झिबिशन बघायला मिळेल आपल्याला। रजिस्ट्रेशन का फीस देना है? कहाँ पर? 5000 5000 10,000 देंगे ना। ये देखो मेरे दोस्त मजा ले रहे। आता बघा, तुम्हाला इथून सुरुवात झाली आहे। तुम्ही जसं एंटर झाल्यात, इथून एंटर झाले आहेत। शेडच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला बाहेरच्या बाजूला एक स्प्रेयर दिसले। हाताने ढकलणारा तो स्प्रेयर होता, जबरदस्त स्प्रेयर होता। पाठीवर पंप न घेता स्प्रेइंग करता येत होतो, असे त्या पंपाची तिथे माहिती देणं चालू होती। ती ऐकलोय आणि आपण शेडमध्ये आलोय। शेडमध्ये आल्या आल्या आपण जिकडे तिकडे बघतो तर रेलचेल चालू होती। अशा परिस्थितीमध्ये कोणत्या शेडवर काय आहे हे बघायचं जर असेल तर आपण सर्वात पहिले नक्षा बघितला, कोणत्या तिथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आणि इकडे तिकडे बघता बघता आपली मित्रांनो, SRT चे जनक चंद्रशेखर सरांनी जे म्हटलं होतं झेबू ही मशीन, ती आता तुम्हाला इथं हैदराबादला बघायला मिळेल। कारण SRT पद्धतीमध्ये त्यांनी भरपूर प्रयोग केले आणि त्यांनी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की झेबू नावाची मशीन हैदराबादला बनवण्यात आलेली आहे। ते बघण्यासाठी आपण हैदराबादला सुद्धा आलो आहे आणि ते तुम्हाला आता प्रत्यक्ष बघायला मिळेल। झेबू नावाच्या मशीननी SRT पद्धतीमध्ये काय काय होणार आहे, काय बचत होणार आहे आणि कशा प्रकारे झेबू मशीन काम करणार आहे याविषयीचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, जबरदस्त अशी माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल। इसमें कितनी सीडर मशीन लगेंगी सर? 3 सीटर मशीन लगेंगे इसमें। ओनली? अरे 3 सीटर मशीन। हाँ, 3 सीटर मशीन है। उसमें तो 5 थे ना, इसलिए मैं पूछ रहा था। 3 नहीं है, ज़्यादा है, 4 है ना। 4 है ना सर सीडर मशीन? सीडी 3 तो 3 और 2 5 और 2 आगे। अच्छा, तो 2 इसके बीच में है। हाँ 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 हाँ, जिगजैग 2 के बीच में, ये 3 और ये 2 के बीच में, ये 3 लाइन और ये 2 के बीच में। अच्छा जी, मेरे प्लान ये शुरू कर दे इकडे। बघा मित्रांनो, हीच ती झेबू मशीन, म्हणजे 5 सीडर मशीन याला लागलेले आहे। आणि समोर फोटो सुद्धा दिलेली आहे। तर बघा, हे 5 प्लांट, 1 2 1 2 3 4 आणि 5 एकावेळी झेबू मशीननी 5 वेळा टोकन केलं जातं। हे सरांचं चित्रसुद्धा इथं बघू शकता तुम्ही, SRTचे जनक, आणि ही त्यांनी सुचवलेली आयडिया आणि हे त्यामागचं एक जबरदस्त अशी सीडर मशीन झेबू। हे लिफ्टिंगसुद्धा होते, समोर ते लावू पण सुद्धा शकते अटॅचमेंट। आणि ही मोटर बाईक असल्यामुळे
किंमतसुद्धा हिची खूप कमी आहे. त्यानुसार मोटरवर केलेली आहे. 5 सीटर मशीन दिलेली आहे. 1 2 वेगवेगळ्या कंपनीचे, 3 4 आणि 5. लिव्हरसुद्धा दिलेलं आहे खालीवर करायसाठी. मोटर चलित आहे. जेबू एका वेळेस 5 तासांनी टोकनसुद्धा केली जाते. अशा प्रकारची मशीन आहे. सर्वात पहिले ही मशीन धानावरती उपयोगात आणलेली होती. मशीन आधी आहे आधी मशीन उसका रेट पूछिए ना सर. 2.5 लाख है. हाँ 2,20,30,000. 2,20,30,000 रुपये है. लेकिन ये ऑल इन वन काम करती है ना. और आगे वाला जो है वो वाला वो भी काम करता है ना. वो भी काम कटर सर ये लगता है उसमें. ये वाला जो लगता है आगे वाला रिपर. वो आगे वाले के पर रिपर काटने वाला. कटने वाला. अच्छा में आते हैं. बताइए इसके बारे में, जीबू के बारे में बताइए. वो जीबू एक्चुअली आपको 2,89,000 और वो है. आप देख सकते हो कि वहाँ पर सीडर है. अच्छा सीडर क्या है कि सीट टच फ्लैग हाँ कल्टिवेटर लैंड का यूज करो जी. और यहाँ पे अटैचमेंट से आपको यहाँ पे मल्चर रोटोवेटर अर्थॉगर वगैरह सब कुछ है आपके पास. आप देख सकते हैं. अच्छा ये वाले हाँ ये जो आएंगे साथ में. ये सब सीट अर्थॉगर है. हाँ वो मल्चर है, रोटोवेटर है और ये ट्रॉली भी है. गाड़ी है. तो ट्रॉली इसमें इंक्लूड है क्या सर? ट्रॉली इसमें इंक्लूड है. ट्रॉली इसमें इंक्लूड नहीं है. ट्रॉली इसमें इंक्लूड नहीं है. ट्रॉली अलग से लेनी पड़ेगी. इसमें अलग से लेना पड़ेगा आपको. एक कॉन्टैक्ट डिटेल्स देंगे हम लोग. अच्छा वो कॉन्टैक्ट डिटेल्स में आपको कैटलॉग वगैरह होगा विद प्राइस डिटेल्स. तो आपको उसमें सारे तो ये सर आएंगे यहाँ पे. सर तो ये पूरा सीडर मशीन के साथ में कॉस्ट है उसकी. नहीं, सीडर मशीन अलग है. सीडर मशीन अलग है. सीडर वो अटैचमेंट है, वो उधर डिस्प्ले करने के लिए अलग है. अच्छा तो सीडर का कॉस्ट अलग होगा. सीडर की कॉस्ट अलग लगेगी. सिर्फ मशीन की कॉस्ट. मशीनरी का कॉस्ट आएगा 2,89,000. 2,89,000. और उधर एक और 3 व्हीलर मशीन है. अच्छा. उसका कॉस्ट 2,65,000. 2,65,000. उसके साथ आपको स्प्रेयर मिलेगा हाँ. और साथ में ये कल्टिवेटर सेट मिलेगा. नागर वगैरह में वो अटैचमेंट है. अच्छा. हाँ इसके बारे में सर ने बात किए थे कि भाई हैदराबाद की कंपनी को दिए करके बनाने के लिए. इसलिए एग्रोमैक है उसका नाम. अच्छा बहुत बढ़िया जानकारी दी सर आपने. तो थैंक यू. लैंड को डायरेक्ट टच करता है, वो टच करता है वो. अच्छा तो ये सिर्फ घास कटिंग करेगा. ओनली घास कटिंग करते हैं. ओनली घास कटिंग करेगा ये. वीडियो है और देखेंगे. ओके ठीक आहे. जेबू मशीनची माहिती ऐकल्याबरोबर लगेचच आपली सरांशी मुलाखत झाली आहे.
सर इसीलिए फैमिली से आया है। पूरा फैमिली मिलकर आया है। वेरी गुड वेरी गुड। आपको क्या बनना है? आप क्या बनेंगे? What do you want to become? Oh, you want to? And you? Business farming. Very good. Very good. ओके सर, ओके, थँक्यू. So, the best thing साऊथमध्ये परिवाराशी बोलत असताना सरांनी त्यांच्याशी सेल्फी घ्यायला सुद्धा सांगितलेलं आहे. जबरदस्त अशी मुलाखत या ठिकाणी झाली आहे आणि त्यांनी सर्व या SRT तंत्राविषयी त्या परिवाराला समजून सांगितलं आहे. ते सुद्धा खूप खुश झाले आहे आणि त्यांना वाटलं आहे की आम्ही कुठल्या तरी देव माणसाला भेटतोय. त्यामुळे तो परिवार खूप खूप आनंदी झाला आहे. सरांनी त्याला त्यांचा QR कोड दिला आहे. हा QR कोड करून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा माझ्या ॲपसोबत जोडू शकता. माझ्या सर्व मित्र परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं आहे. you know why? You know the name Warren Buffett? You also know? Okay, who is that? What is his specialty? Warren Buffett. He's a richest man. You know what he says? He says very soon farmers will drive Ferrari. You know what's yeah, he says that. And you know what's the half of this? The second half of the statement, he says that the IT experts will drive their tractors, farmers' tractors. So you should become, I mean, imagine of becoming a farmer. That's why currently I'm in IT. Oh! He will come and work with you. Definitely. So, and this is a new method of farming. Also, there's another picture that I put. We also help you.
थोड्याच अंतरावर टूल किट असलेलं स्टॉल आपल्याला बघायला मिळालं. या ठिकाणी सर्व प्रकारचे टूल किट्स अवेलेबल आहे. म्हणजे छोटी कात्री, मोठी कात्री, जे पाहिजे ते अवेलेबल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्याचप्रमाणे शेतीला लागणारे अवजारेसुद्धा या ठिकाणी अवेलेबल होते. फुलवर्गीय, फळवर्गीय आणि भाजीपालावर्गीय पिकांचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी अवेलेबल होते. जबरदस्त असे फुलांचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी होते. बियाणेसुद्धा अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे पाम तेल, पाम झाडापासून जे पाम ऑइल आपल्यापर्यंत पोचते, त्याचं हे फळ, आधी न बघितलेलं फळ आपल्याला बघायला मिळालं. यापासून काय काय बनवलं जातं आहे याविषयी इथे टेबलवरती इन्फॉर्मेशन दिलेली होती. हे फळ तुम्ही बघू शकता, किती मोठं फळ आहे. बारीक छोटे छोटे फळ त्या ठिकाणी लागलेले होते. स्टॉलला व्हिजिट दिली तेव्हा आपल्याला पंप दिसले. सर्व प्रकारचे स्प्रे पंप या ठिकाणी अवेलेबल होते. किंमतसुद्धा ऑफर प्राईजमध्ये होते. जबरदस्त असे पंप या ठिकाणी अवेलेबल होते. मित्रांनो, हा होता कृषी प्रदर्शनी हैदराबाद 2025चा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण SRT बद्दल, झेबू मशीनबद्दल सर्वत्र माहिती दिलेली आहे. तर थँक्यू. जय हिंद, जय जवान.